राज्यामध्ये पुढचे 2 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। सोबतच कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात तापमान उष्ण आणि दमट राहण्याची शक्यता आहे। दरम्यान मुंबई उपनगर आणि ठाण्यातील काही भागात तापमान 40 पर्यंत जाण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलाय। राज्यात उष्णतेच्या लाटांमुळे शासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलाय। उष्माघातापासून वाचवण्यासाठी शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्यात। मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलंय। आज आणि उद्या पुण्यातलं तापमान वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलाय। तसंच उद्या पुण्यात उष्णतेची लाट येणार आहे, त्यामुळे दुपारच्या वेळी काम नसल्यास बाहेर पडू नका असं आवाहन प्रशासनाने केलंय। पुण्यातील तापमान उद्यापर्यंत 42 अंशांवर जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलंय। राज्यामध्ये उन्हाळा आणखीनच प्रखर होऊ लागलाय। विदर्भातील अनेक जिल्ह्यात पारा 40 अंशांच्या वर पोहोचलाय। हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात राज्यातील तापमानाचा आलेख आणखीन चढता राहणार आहे। अशातच सलग 5व्या दिवशी परभणीचं तापमान 40च्या पार गेलंय। आज तापमान 41.04 अंशांवर पोहोचलं, त्यामुळे परभणीत उन्हामुळे नागरिक हैराण झालेत। रायगड जिल्ह्यामध्ये उष्णतेचा पारा सतत वाढताना दिसतोय। आज तापमान तब्बल 40 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलंय। वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यासाठी हाय अलर्ट जारी करण्यात आलाय। दरम्यान नागरिकांनी उन्हात बाहेर पडताना आवश्यक ती काळजी घ्यावी अशी सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिली आहे। हिंगोली जिल्ह्यात उष्णतेची लाट उसळली आहे। हिंगोलीत आज तापमान 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलंय। वाढत्या तापमानाचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। हिंगोली शहरासह जिल्ह्यातील विविध भागांमध्ये दुपारच्या वेळेत रस्त्यांवरची वर्दळ मोठ्या प्रमाणात घटल्याचं चित्र आहे। अनेक ठिकाणी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळतोय। दरम्यान उष्माघातामुळे एकाचा बळी गेलाय। हिंगोली बस स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर 30 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आढळून आला। याची माहिती मिळताच पोलिसांनी हा मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयात तपासणीसाठी पाठवला। यानंतर या व्यक्तीचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचं समोर आलंय। विदर्भात उष्णतेची लाट तीव्र झाली आहे। तापमानाचा पारा 44 अंशांच्या घरात पोहोचलाय। या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेला हाय अलर्टवर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। उष्माघाताच्या रुग्णांसाठी नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात विशेष कोल्ड वॉर्ड तयार करण्यात आलाय। या वॉर्डमध्ये तापमान कमी करण्यासाठी कूलर, एसी आणि कोल्ड बाथची व्यवस्था करण्यात आली आहे। तसंच आवश्यक औषध साठाही उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती अधीक्षक डॉक्टर अविनाश गावंडे यांनी दिली आहे। धुळे जिल्ह्यातही उष्णतेची तीव्रता वाढलेली आहे। तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय। एप्रिलच्या सुरुवातीलाच कडाक्याच्या उन्हामुळे जनजीवनासह शेतीवरती सुद्धा परिणाम जाणवतोय। विशेषतः सध्या सुरू असलेल्या केळी लागवडीसमोर मोठं आव्हान आहे। प्रखर उन्हामुळे कोवळी केळी रोपं करपण्याची भीती वाढली आहे। मातीतला ओलावा झपाट्याने कमी होतोय। या पार्श्वभूमीवर अनेक शेतकरी क्रॉप कव्हरचा वापर करतायत, मात्र यासाठी लागणारा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांच्या आर्थिक ताणात भर घालतोय। दरम्यान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता असून कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांची विशेष काळजी घेण्याचं आवाहन केलंय।